या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। परिमलगंधं धारयामि अलंकरणार्थमक्षतां धारयामि नानाविध परिमलपत्रपुष्पाणि धारयामि। फूल घ्या थोडं। नमः शिवाय शांताय नमः सोमाय शंभवे नमः शिवाय कल्याणी वदयते नमो नमः नमस्कारं करोमि। वाडीचे ग्रामदैवत नागनाथ महास्वामींचे चरणी वंदन करून आणि काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे आशीर्वादाने ह्या तांदुळवाडीचे ग्रामदैवत नागनाथ स्वामीचे महाद्वार भूमिपूजन कार्यक्रम आता थाटात तांदुळवाडीचे समस्त सद्भक्तांच्या उपस्थितीमध्ये सुंदर ह्या गोधुळी मूर्तावर ह्या पूजा कार्यक्रम झालेले आहे आणि हे महाद्वार निर्माण कार्य अतिशीघ्रात करायचं ग्रामस्थांनी संकल्प केलेले आहे। ते महास्वामीजींच्या आशीर्वादाने शीघ्र या महाद्वाराच्या बांधकामाच्या काम पूर्णत्व होऊ दे एवढं अभिष्ट चिंतन महास्वामीजींचा आशीर्वाद सदैव काल ह्या तांदुळवाडी ग्रामामध्ये असं चिंतन करून दोन शब्द संपवितो। मी नागनाथ देवस्थान अध्यक्ष सोमनाथ मल्लनाथ मीरू देवस्थानचा अध्यक्ष झाल्यापासून 10 वर्षापासून माझी इच्छा होती महाद्वार करण्याचं। सगळ्याच्या सहकार्यानं आमचं काम चांगलं असल्यामुळे पुन्हा एकदा आमची फेरनिवड झाली अध्यक्ष म्हणून। तर आम्ही महाद्वारचं काम हाती घेतलंय, पूर्ण करू। आमचं काम भरपूर, बोलणं कमी, हे आमचं हेतू आहे। त्या पद्धतीने आम्ही काम करत राहणार आहे। स्वतःचं घरचं काम आहे म्हणून समजून मी करत राहतो आणि माझ्या पाठीमागे अशीच लोकांची थाप चांगल्या पद्धतीने माझ्या पाठीवर थाप आहे। त्या थापीला कधी तडा न जाऊ देता व्यवस्थितरित्या
कानाकोपऱ्यातल्या सगळ्या गावकऱ्याला घेऊन चालण्याची एक माझी पद्धत, वेगळी पद्धत आहे. मी तेवढं पूर्ण करत आहे. सगळ्यांनी गावाने सगळ्यांनी सहकार्य करावं एवढी माझी भावना. एवढी आज रोजी सोमवार नागनाथाच्या कृपेने तांदवाडी येथे कमानीचे महाद्वाराचे उद्घाटन स्वामी महाराजाच्या हस्ते करण्यात आले. त्यासाठी नागणसूरचे स्वामी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी आमच्या गावचे पंच कमिटी, देवस्थान पंच कमिटी व गावकरी सोमनाथ नेहरू साखरे, संजय लोके, अशोक लांडे, चंद्रकांत बिडवे, आमचे डेप्युटी सरपंच सागर सोलापुरे, इतर सर्व आमचे पंच कमिटी मिळून एक 5 वर्षापासून हा निर्धार चालला होता की महाद्वार महाराष्ट्रातील 1 नंबर महाद्वार व्हायला पाहिजे, तालुक्यातील व महाराष्ट्रात 1 नंबर महाद्वार व्हायला पाहिजे असं जो निर्धार केलेला होता. 5 वर्षापासून आम्ही या महाद्वारसाठी निधी गोळा करत आहे. उर्वरित निधी माननीय आमदार अक्कलकोटचे सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्याकडून उर्वरित निधी देतो असं त्यांनी ग्वाही दिलेलं आहे. तोपर्यंत महाद्वारासाठी लोकवर्गणीतून महाद्वार व्हावा असं आमची एक इच्छा होती. आम्ही आमदार साहेबांना भेट घेतली. सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी सांगितले की उर्वरित रक्कम मी तुम्हाला देतो आणि सहकार्य करतो, काम पूर्ण करून घ्या असं आश्वासन दिलेलं आहे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने तांदवाडी क्षेत्रामध्ये भव्य दिव्य असे प्रवेशद्वार त्या ठिकाणी निर्माण करण्याचं नागनाथ यात्रा पंच कमिटी, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व तरुण युवक मंडळांनी असा निश्चय केला आणि आजच्या दिवशी नागनसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते, यांच्या अमृत हस्ते या प्रवेशद्वारचं महाद्वारचं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे. आज श्रावण मासाचा द्वितीय सोमवार या निमित्ताने ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या महाद्वाराचं भूमिपूजन समस्त ग्रामस्थांच्या हस्ते व पंचकमिटीच्या हस्ते अतिशय उत्साहात पार पडलेला आहे. या कार्यक्रमास उपस्थिती म्हणून नागनसूरचे मठाधिपती महाराज यांनी या कार्यक्रमाचं सर्व प्रकारे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे. सर्व ग्रामस्थ व सर्व युवकांत एक जल्लोष आज पाहायला मिळालेलं आहे. लवकरच या महाद्वाराचं काम निश्चितरूपी पूर्ण करून भव्य दिव्य दिसेल या पद्धतीनं याचं डिझाईन केलं जाईल आणि या आमच्या देवस्थानामध्ये अन्नक्षेत्राची जे आता चालू आहे या अन्नक्षेत्राला फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात वाढून हे अन्नक्षेत्र मोठं होईल आणि नागनाथ देवस्थान पहिल्यापासून मोठं आहे, ह्याच्यापेक्षा मोठं होईल एवढीच ग्वाही देतो. सर्व गावकऱ्याच्या सहकार्यानं हे महाद्वार पार पडेल ही एक इच्छा व्यक्त करतो. आणि आज युवकांचा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. अंडर 25च्या आतल्या मुलांना भव्यमध्ये म्हणजे एकदम प्रोत्साहन असं वाटलं त्या युवकांमध्ये. युवकांची सुद्धा इच्छा आहे महात्मा बसवेश्वरचं स्मारक ह्या हायवेला व्हावं. युवकांनी या थोड्या दिवसात महाद्वार झाल्यानंतर त्या दिशेनं ग्रामस्थ चालतील आणि आमच्या गावचे सर्व ग्रामस्थ मिळून हे बी महात्मा बसवेश्वराचं स्मारक देखील पूर्ण करण्याचं काम करतील ही ग्वाही देतो. 2 शब्द बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री नागनाथ महाराज श्री क्षेत्र तांदोडी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी जसं काम करतं तसंच नागनाथ महाराजांच्या गावच्या सुरुवातीला एक भव्य असं महाद्वार असं संकल्प केला. त्यानुसार सर्वांनी बैठक घेऊन सर्व गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून सहकार्य करून तो महाद्वार बांधण्याचा संकल्प केला आणि त्याची कृती म्हणून आज भव्य दिव्य असं श्री नागनसूरचे शिवाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या हस्ते आज कामाला सुरुवात करून गावकऱ्यांनी जे एकोपा निर्माण करून आपलं छिद्र तांदवाडी कसं क्षेत्र वाढेल ह्यासाठी सर्व ग्रामस्थ तसेच विशेष करून आमचे पंचकमिटीचे अध्यक्ष सोमनाथ नेहरू असतील, आमचे खजिनदार लोके साहेब असतील, प्रकाश सोलापुरे आणि त्यांची सदस्य मंडळी ह्या सर्वांनी उत्तमरित्या यासाठी अहोरात्र कष्ट करून त्यांनी जे मेहनत करून आज कृतीत आणलं आहे त्यांचं मी गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी खरंच मेहनत करून ह्या कामाला सुरुवात केली आणि आम्ही सर्व गावकरी मिळून त्यांना आमच्या सहकार्य असेल, आर्थिक असेल, काय असेल त्यांच्या माध्यमातून आम्ही सहकार्य करून लवकरात लवकर हे महाद्वार उभा करून सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने आम्ही परत एकदा उपस्थित राहू. ग्रामदैवत नागनाथ महाराजाच्या आज कृपाशीर्वादानं
आज नागनाथाच्या नावानं महाद्वार आज भूमिपूजनाचा कार्यक्रम नागन सुरसे महाराज स्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। गावातील समस्त नागनाथ यात्रा कमिटी, नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष, खजिनदार, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य तसंच गावातील प्रतिष्ठित मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आज हा कार्यक्रम चांगला कार्यक्रम महाद्वाराचा जो गावाला महाद्वार लागतो तो महाद्वार आज नागनाथाच्या आशीर्वादानं, नागनाथाच्या नावानं हा महाद्वाराचं भूमिपूजन आज सर्व ग्रामस्थाच्या साक्षीनं आणि महाराजाच्या साक्षीनं संपन्न झालेला आहे। यासाठी आमच्या नागनाथाचा आशीर्वाद हे ग्रामदैवत नागनाथ हे 3.5 वर्षापासून आम्ही त्या परंपरा आजपर्यंत चालवत आलेला आहे। कारण नागनाथाची कृपा छाया ही जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे आणि नागनाथ देवस्थान हे जागृत असल्याने आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या माध्यमातून की नागनाथाच्या पायरीला फक्त 60-90 फुटाला पाणी हे लागलेलं असून आज ती 25 वर्ष झालं ते पाणी आज तागायत कमी नाही। कसलाही उन्हाळा असो, दुष्काळ पडलेला असो, तसल्या दुष्काळामध्ये देखील पाणी कधीच कमी होत नाही। त्यामुळं गावाला त्याचा आधार आणि आशीर्वाद या रूपानं लाभलेला आहे। त्याचीच कृपाच्या आशीर्वाद म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी ध्येय केला, निश्चय केला की आपण नागनाथाच्या देवाच्या नावानं महाद्वार बांधलं पाहिजे आणि महाद्वार झाला म्हणजे गावाला एक शोभा निर्माण होऊ शकते। या निमित्तानं म्हणून सर्व ग्रामस्थ असतील, सर्व प्रतिष्ठित मंडळी असतील, गावकरी मंडळी असतील, हे सर्व लोकवर्गणीमधून हा महाद्वार आम्ही बांधत आहोत। आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। या पुढील काळात देखील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून आम्हाला याचा पुरेपूर सर्व ग्रामस्थ मंडळी वर्गणीच्या माध्यमातून सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे। या निमित्तानं सांगू इच्छितो आणि आमचं ग्रामदैवत हे जागृत देवस्थान आहे आणि जर आमुष्याला ग्रामस्थाचे सर्व जे भाविक भक्त आहेत ते जर आमुष्याला प्रसादाचं वाटप, महाप्रसादाचं वाटप, कारण शिरा करतंय, कोण खीर करतंय, कोण जेवण म्हणताना चपात्या असेल, भाजी असेल, या सर्व माध्यमातून आणि श्रावण महिन्यामध्ये देखील जर सोमवारी फराळाचा फराळ असेल, केळी असतील, वेपर्स असेल, लाडू असेल, याच्या माध्यमातून जर सोमवारी वाटप केलं जातं भक्तांना। येणारे जे भाविक भक्त आहेत दर्शनाला येतात नागनाथाच्या, या सर्व भाविक भक्तांना त्या प्रसादाच्या माध्यमातून वाटप केलं जातं। मी त्या लोकांचं देखील सर्व जे भाविक भक्त आहेत, अन्नदान करणारे भाविक भक्त आहेत, त्यांचं देखील मी मनापासून ग्रामस्थाच्या वतीनं, देवस्थानच्या वतीनं मी त्यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो। असंच देवस्थानच्या बाबतीत, नागनाथ देवाच्या बाबतीत सगळ्यांनी त्यामध्ये एक जागृती निर्माण व्हावं आणि सर्वांनी जेणेकरून जेवढं आपल्या गावचं नाव, आपल्या गावचं ग्रामदैवताचे जेवढं काही जास्तीत जास्त नाव करता येईल ते सर्व गावस्थांनी आणि युवा पिढीने करावं, एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो। आणि आजचा हा कार्यक्रम एक भव्य दिव्य ह्याच्यामध्ये झालेला आहे। मिरवणुकीच्या माध्यमातून महाराजाची मिरवणूक गावामध्ये त्या जे जल आहे नागनाथाचं जल आणून त्या जल ह्याच्यामध्ये भूमिपूजनच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि या निमित्तानं मी सांगू इच्छितो आमच्या नागनाथाचं सर्व ग्रामस्थावर असंच कृपा आशीर्वाद राहावं, अनेक चांगले कार्य या गावामध्ये घडावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द संपवतो। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर।